नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPC कंबाईन ग्रुप बी प्रीलियम अपडेट 2025 बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण PSI वयोमर्यादा वाढणार का आणि परीक्षा पुन्हा पुढे जाणार का या दोन मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि जे पण तुमचे डाऊट आहेत ते तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. एक शुद्धीपत्रक आलं होतं 8 डिसेंबर 2025ला आयोगाचं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जी ग्रुप बीची परीक्षा आहे ती 4 जानेवारीला होणार आहे आणि ग्रुप सीची परीक्षा जी आहे ती 11 जानेवारी 2026ला होणार आहे. कारण की दोन वेळा परीक्षा पुढे ढकलली होती, एक पूर परिस्थितीमुळे आणि नंतर एक निवडणुकामुळे. अशा 2 वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आधीच. आत्ता पुन्हा परीक्षा पुढे जाणार का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एक आर्टिकल आलं होतं पुढारी या वृत्तपत्रामध्ये. तर त्या आर्टिकलमध्ये काय सांगितलं बघूया. वयोमर्यादा संपलेल्या स्पर्धा परीक्षार्थींना 1 वर्ष मुदतवाढ मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि गट क परीक्षेसाठी 6 जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. अजून आयोगाचं कुठलंही प्रसिद्धीपत्रक आलेलं नाही की अर्ज भरण्यासाठी त्यांनी डेट दिलं, पण ह्यांनी डेट दिलेली आहे. हे बघा, उमेदवारांना 26 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीत अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी 6 जानेवारी ही अंतिम मुदत आहे असं त्यांनी डायरेक्ट डेटच दिलेली आहे. अजून आयोगाने काहीही दिलेलं नाही आहे. आयोगाचं अजून प्रसिद्धीपत्रक आलेलं नाही, पण त्यांच्या मते आजपासून अर्ज करण्याचा कालावधी सुरू होत आहे. ठीक आहे. आणि मला सुरुवातीला हे वाटलं आर्टिकल फेक असेल किंवा हे मागच्या वर्षीचं असेल, पण तुम्हाला दाखवतो हे आर्टिकल आत्ताचंच आहे. कारण की या आर्टिकलच्या खालीच MPCच्या सचिवपदी हरपळकर यांची नियुक्ती करण्यात आली. जे आता महेंद्र हरपळकर यांची 2 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तेच आर्टिकल इथे खाली लिहिलेलं आहे. त्यामुळे हे आत्ताचंच आर्टिकल आहे असं लगेच समजते. त्यामुळे आता बघूया आयोग काय करतं याच्यावरती. आयोगाचं काय प्रसिद्धीपत्रक येते त्याच्यावरती आपलं लक्ष राहील. ठीक आहे. कारण की आज शुक्रवार आहे, आज प्रसिद्धीपत्रक येऊ शकतं. ठीक आहे. आणि दुसरा एक मुद्दा सांगायचा तो एक लोकसत्तामध्ये पण आर्टिकल आलेलं होतं, ते बघूया आपण काय. नागपूर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब 2025च्या जाहिरातीमध्ये एकूण 694 पदे जाहीर झाली असून त्यात पोलीस उपनिरीक्षकाची PSI 392 पदांचा समावेश आहे. या परीक्षेदरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एक वेळची विशेष संधी देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या पत्रानंतर आता आयोगाच्या अध्यक्षांकडे बैठकीसाठी वेळ मागण्यात आला असून वयाच्या सवलतीबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच वयवाढीचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती सकारात्मक निर्णय होऊ शकतो. आता सामान्यतः ही जाहिरात डिसेंबर जानेवारीत येते, त्यानंतर परीक्षा मार्च मे महिन्यात होते. यावर्षी मात्र जाहिरात 29 जुलै 2025 रोजी निघून 4 जानेवारीला होणार आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे वयोमर्यादा मोजण्यासाठी 1 नोव्हेंबर 2025 ही तारीख निश्चित केली आहे. यामुळे गेल्या 3-4 वर्षापासून तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वय 1-2 महिन्यांनी अधिक झाले असून ते आपोआप अपात्र ठरत आहेत. म्हणजे 1-2 महिन्यांनी त्यांचं वय वाढलेलं आहे. पोलीस भरतीमध्ये 2022-25 दरम्यान वय ओलांडलेल्या उमेदवारांना राज्य शासनाने एक वेळची विशेष संधी दिली, पोलीस भरतीमध्ये दिली होती. त्या धर्तीवर आता MPCची संयुक्त गट ब विशेषतः PSI साठीही अशा विद्यार्थ्यांना एक वेळची वयोमर्यादा सवलत देण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध लोकप्रतिनिधींकडून पाठवण्यात, म्हणजे विविध आमदारांनी त्यांना निवेदन पाठवलेलं आहे. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांना. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही ट्विटरच्या माध्यमातून आपले प्रतिक्रिया सांगितलेली आहे की वयवाढीचा निर्णय घ्यावा. ठीक आहे. त्यामुळे वयमर्यादेत सवलत मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता रुपाली ताई यांची मागणी काय आहे बघूया. राज्यभरातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध समाज माध्यमातून अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2025 परीक्षेसाठी 1 वर्ष वय सवलत देण्यात यावी अशी मागणी माझ्याकडे आली. म्हणजे त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की 1 वर्षाची वयमर्यादा वाढवून द्यावी. संयुक्त परीक्षा 2025ची जाहिरात ही 7 महिने उशिरा प्रसिद्ध झाल्याने असंख्य विद्यार्थी वयाच्या मर्यादेमुळे वंचित राहत असून त्यांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. शासनाने 2024च्या परीक्षेसाठी 1 वर्षाची वय सवलत दिली. तसेच नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीसुद्धा 1 वर्षाची सवलत दिली. त्याच धर्तीवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलत देण्यात यावी अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली. म्हणजे ह्याच्या आधीही वयोमर्यादेसाठी जी मुदत होती किंवा सवलत होती ती दिलेली होती, तसंच त्याच धर्तीवर अजूनही एकदा द्यावी अशी रुपालीताई यांची मागणी आहे. आता याच्यावरती शरद पवार काय म्हटले बघूया. MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने संयुक्त पूर्वपरीक्षा 2025 संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या 5-6 महिन्यापासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत,
मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेलं नाही असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडलेल्या आहेत. आता त्या समस्या काय काय त्यांच्याकडे गेल्यात शरद पवार यांच्याकडे बघूया. शासनाने पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा 28 वर्षावरून 35 वर्षापर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी केवळ 1 वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI पदासाठी तत्काळ 1 वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी. म्हणजेच अजून 1 वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी असं म्हणणं आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जाहिरात प्रसिद्ध होण्यास 7 महिन्याचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक 1 नोव्हेंबर 2025 निश्चित केल्याने काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक 1 जानेवारी 2025 ग्राह्य धरावा. वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा असं त्यांच्याकडे शरद पवार यांकडे 2 मागण्या गेलेल्या आहेत. आता विषय काय आहे तुम्हाला मी सांगतो, क्लिअर करतो. आता हे जे PSI वयोमर्यादेचा मुद्दा येतो आहे त्याच्यावरती बघा. PSI वयवाढ निर्णय आणि परीक्षा पुढे काही संबंध नाही ह्याचा. का सांगतो? कारण जे PSIसाठी पात्र नव्हते आधी ते सर्व STI ASOसाठी पात्र होते. त्यांनी सर्वांनीच अर्ज भरले कारण की STI आणि ASOची वयोमर्यादा 38 आहे, बरोबर. तर त्यांनी सर्वांनी फॉर्म भरलेले असणार कारण की त्यासाठी तर ते फॉर्म भरणार की फक्त असंच नाही की फक्त PSIसाठी फॉर्म भरतायत. तर त्यांनी STI आणि ASOसाठी तर फॉर्म भरलेला असणार आहेत, ठीक आहे. त्यामुळे कोणाचाही अर्ज राहिलेला नाही आहे. सोपं म्हणजे अर्ज सर्वांनी भरलेला आहे, फक्त पात्र ठरवायचं आहे. आणि ते पात्रता आता तुम्ही परीक्षेच्या आधीही तुम्ही देऊ शकता आणि परीक्षेच्या नंतरही पात्रता ठरवू शकता. त्यामुळे परीक्षा पुढे जाण्याचा ह्याचा काही संबंध नाही. त्यामुळे 99.9% ही परीक्षा पुढे जाणार नाही आहे, ठीक आहे. आणि राहिला दुसरा मुद्दा वयोमर्यादेचा. आता बहुतेक करून सर्वजण बऱ्यापैकी आमदारांनी निवेदन पाठवलेलं आहे. परत शरद पवार यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांवर फोन करून किंवा निवेदन पाठवून त्यांनाही याबाबत सूचना दिलेल्या आहेत किंवा मागणी केलेली आहे. तर त्यामुळे ह्या बाबतीत सकारात्मक आपण बघू शकतो कारण की परीक्षेसाठी वयोमर्यादा ही वाढवली जाऊ शकते, ठीक आहे. आता हे बघा, जसं की आमदार राजेश उत्तमराव विटेकर यांनी सुद्धा मागणी केलेली आहे. यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. परत जे अविनाश जाधव आहेत मनसेचे नेते, त्यांनी बघा काय म्हटलेलं आहे. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 1 वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यासाठी गेल्या 5-6 महिन्यापासून विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. या परीक्षेसाठी सरकारकडून 7 महिने विलंब झाल्यामुळे ही स्वाभाविक मागणी आहे. सरकारने तत्काळ विचार करावा अन्यथा आंदोलन उभे करू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की जर सकारात्मक निर्णय नाही मिळाला तर आंदोलन करू शकतो, ठीक आहे. आता हे झालं तुम्हाला जे अपडेट होतं ते सांगितलं तुम्हाला. आता व्हिडिओच्या अंती तुम्हाला सांगतो PSI वयोमर्यादा वाढवणार का? तर हो, 99% वयोमर्यादा ही वाढवली जाऊ शकते कारण की खूप जणांचे निवेदन गेलेले आहेत आणि मागणी त्यांची पूर्ण होऊ शकते कारण की त्यांची मागणी ही न्यायासाठी त्यांची मागणी आहे, ठीक आहे. आणि दुसरी मागणी म्हणजे दुसरा मुद्दा म्हणजे परीक्षा पुढे जाणार का? तर PSI वयोमर्यादा आणि परीक्षेचा पुढे जाण्याचा काही संबंध नाही, जसं तुम्हाला मी सांगितलं. कारण की जे PSIसाठी पात्र नसतील त्यांनी जर समजा फॉर्म भरला नसेल असं होऊ शकत नाही कारण की ते STI आणि ASOसाठी तर पात्र असणार आहे कारण की सुरुवातीला ह्या 2 पदासाठीच जाहिरात आली होती. PSIसाठी नंतर पदे ॲड झालेली आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे जाण्याचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे परीक्षा पुढे जाणार नाही आहे. आता ह्याचा आयोगाकडून काय उत्तर येते ते आपल्याला समजेल. आयोगाकडून काय उत्तर येते आणि ते आज समजेल. आज शुक्रवार आहे. आज प्रसिद्धपत्रक येऊ शकतं, नाही आलं तर सोमवारी येईल या बाबतीत, ठीक आहे. ही होती आजची अपडेट. आज आपण सविस्तर ह्याच्यावरती चर्चा केलेली आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही आपल्या अजून टेलिग्राम चॅनलवरती जर जॉईन झाला नसेल तर तुम्ही तिथे नक्की जॉईन व्हा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.